नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवींद्र अगवणे. महत्त्वाची प्रमेय यामध्ये आपण आज पायथागोरसचे प्रमेय हे पाहणार. पायथागोरसचं प्रमेय आहे काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो हे सिद्ध करा. हे करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाची आहे आकृती, त्यानंतर पक्ष, त्यानंतर साध्य आणि त्याची सिद्धता. तर या स्टेटमेंटवरून पायथागोरसच्या प्रमेयाचं जे स्टेटमेंट आहे काटकोन त्रिकोणात, म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काढावं लागेल काटकोन त्रिकोण. त्रिकोण PQR हा Q कोन 90 चा घेतल्यानंतर काटकोन त्रिकोण होईल. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो, म्हणजे याचं पक्ष फक्त असं असेल. त्रिकोण PQR मध्ये कोन PQR बरोबर 90 अंश. बस, दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, एवढंच पक्ष. साध्य काय होईल की कर्णाचा वर्ग, आता Q हा कोन 90 चा घेतल्याबरोबर याचा कर्ण होईल PR, म्हणजे PR चा वर्ग. साध्याकडे जातोय आपण. कर्णाचा वर्ग म्हणजे PR चा वर्ग बरोबर इतर दोन बाजू, PR हा कर्ण आहे, इतर दोन बाजू म्हणजे पहिली बाजू आहे PQ, दुसरी बाजू आहे QR, इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो, म्हणजे PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. हे झालं आपलं साध्य. हे सिद्ध करत असताना आपल्याला रचनेची गरज आहे, ती अशी की या Q वरून आपल्याला कर्णावर शिरोलंब टाकायचं आहे आणि त्याचं नाव आहे QS. रेख QS लंब कर्ण PR काढा. अशा प्रकारे काढा की P डॅश S डॅश R, म्हणजे P आणि R च्या दरम्यान हा S बिंदू असेल. तर पहा, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला आकृती आहे एका काटकोन त्रिकोणाची गरज. आपण काटकोन त्रिकोण काढला, Q कोन 90 चा घेतला, त्यामुळे कर्ण झाला PR. तर PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. हे झालं आपलं साध्य आणि रचना. आता आपण सिद्धतेकडे जाऊया. सिद्धतेकडे जात असताना त्रिकोण, सुरुवातीचा जो त्रिकोण आहे PQR मूळ त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण आहे. याच्यामध्ये Q कोन हा 90 चा आहे आणि 90 चा असून आपण रेख QS लंब टाकलेली आहे कर्ण PR वर. हे मला सांगायचं, हे आवश्यकता अशासाठी वाटत आहे की जस्ट आपण यापूर्वी एक प्रमेय पाहिलं होतं की काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्पराशी आणि मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. हे प्रमेयाची इथं आपल्याला आज गरज आहे. मग आपण या प्रमेयाचा इथं वापर करणार की इथं होणारे तीनही त्रिकोण, पहिले मूळ त्रिकोण PQR, दुसरा त्रिकोण PSQ आणि तिसरा त्रिकोण QSR. हे तीनही त्रिकोण आपसात समरूप आहेत. कारण यापूर्वीच जे आपण प्रमेय पाहिलं ते काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्पराशी आणि मूळ त्रिकोणाशी समरूप असतात, म्हणून हे तीनही त्रिकोण समरूप आहेत. यामध्ये आता आपण पहिली जोडी घेऊ. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण PSQ. हे समीकरण 1 होय. समजा आपलं या 1 वरून घेतलंय. कुठून घेतलंय? समीकरण 1 वरून. मग आपण आता जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात त्याच्या बाजू, संगत बाजू ह्या प्रमाणात असतात, तर PQ भागिला PS बरोबर QR भागिला SQ बरोबर PR भागिला PQ. तीनही बाजू प्रमाणात आहेत, त्यांचे गुणोत्तर सारखे आहेत. कशामुळं? हे दोन त्रिकोण समरूप आहेत. यामधलं आपण तीनही गुणोत्तर जे सारखे आहेत त्यामधले दोन घेऊ. PQ भागिला PS बरोबर PR भागिला PQ. आणि हे तिसरं आपण घेतलं नाही. तीन समान आहे याचा अर्थ हे दोन समान आहेतच. आता याचा आपण तिरपा गुणाकार करू. PQ चा वर्ग बरोबर PS गुणिला PR, याला म्हणू समीकरण नंबर 2. पहिली जोडी घेतली आपण, या तीन त्रिकोण समरूप आहे त्यामधली पहिली जोडी PQR समरूप PSQ. त्याच्या बाजू घेतल्या आपण प्रमाणात, बाजू प्रमाणात, आणि ज्या बाजू प्रमाणात घेतल्या तीन त्यापैकी दोन गुणोत्तर घेतले आणि तिरपा गुणाकार घेतला. PQ चा वर्ग बरोबर
PS गुणिला QR. असंच आपण समीकरण 1 वरून पुन्हा आपण दुसरी जोडी तयार करू. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण शेवटचा QSR. कुठून आणलं हे? समीकरण 1 वरून. पुन्हा याच्या बाजू आपण प्रमाणात लिहू. PQ भागिला QS, QR भागिला SR आणि PR भागिला QS. बाजू प्रमाणात. दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्याच्या बाजू प्रमाणात असतात. पुन्हा इथे आपण दोनच गुणोत्तर घेणार. कोणते? इकडे आपण थोडं साध्याकडे आपलं लक्ष देऊ की आपलं जे साध्य आहे PR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. तर आपल्याला आता सर्वप्रथम पहिल्यांदा PQ चा वर्ग काढावा लागेल, नंतर QR चा वर्ग काढावा लागेल आणि या दोघांची बेरीज करून मग आपण आपल्या साध्याकडे जाऊ. तर सर्वप्रथम जेव्हा तीन त्रिकोण समरूप आहेत त्यापैकी आपण पहिली जोडी घेतली. पहिली जोडी घेतल्यानंतर आपल्याला PQ चा वर्ग बरोबर PS गुणिला PR मिळालं. अशाच प्रकारे आपण आता दुसरी जोडी घेतली. त्रिकोण PQR आणि QSR त्याच्या बाजू आपण प्रमाणात घेतल्या. तर त्या प्रमाणात घेतल्या तेव्हा PQR त्रिकोण आणि QSR त्रिकोण. तर PQ भागिला QS, दुसरी QR भागिला SR आणि तिसरी PR भागिला QR. या तीन गुणोत्तर जे सारखे आहेत बाजू प्रमाणात, यापैकी दोन आपण सारखे घेऊ. पुन्हा QR भागिला SR बरोबर PR भागिला QR. याचा सुद्धा तिरपा गुणाकार करू. QR चा वर्ग बरोबर SR गुणिला SR गुणिला PR. याला म्हणू आपण समीकरण नंबर 3. पहा, समीकरण पहिली जोडी समरूप घेतल्यावर आपल्याला समीकरण 1 भेटलं. PQ चा वर्ग बरोबर हे. दुसरी जोडी समरूप घेतल्यानंतर आपल्याला भेटलं QR चा वर्ग बरोबर हे. आता आपलं जे साध्य आहे ते आणण्यासाठी आपल्याला या दोघांची बेरीज करू आपण समीकरण 2 व 3 वरून. या दोघांची बेरीज करू. PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग बरोबर PQ चा वर्ग आहे PS गुणिला PR अधिक QR चा वर्ग आहे SR गुणिला PR. पहा, किमती ठेवल्या आपण समीकरण 2 व 3 वरून. यामध्ये PR आपल्याला या जे दोन टर्म आहेत, आपल्या दोन पद आहेत, पहिली आणि दुसरी, याच्यामध्ये PR आपल्याला दोन्हीकडे दिसतो, तो कॉमन काढू. PR बरोबर PS अधिक SR. PS अधिक SR जे आपण जेव्हा QS लंब घेतला, हा S बिंदू P आणि R च्या दरम्यान आहे. तर PS अधिक SR जर तुम्ही आकृतीवर गेले तर आपल्याला मिळतो इथं PR. त्यामुळं PR बरोबर गुणिला PS अधिक SR, पुन्हा PR मिळतो आकृतीवरून. तर PR गुणिला PR बरोबर PR चा वर्ग. अशा प्रकारे आपल्याला पायथागोरसचं प्रमेय PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग बरोबर PR चा वर्ग मिळाला. PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग बरोबर PR चा वर्ग. अशा प्रकारे आपलं साध्य इथं सिद्ध झालं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे प्रमेय आहे. प्रमेय जर परीक्षेत आलं, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. त्यासाठी सर्वात प्रथम आकृती, त्यानंतर पक्ष, साध्य आणि अशा प्रकारची पूर्ण सिद्धता लिहावी लागेल आणि आकृती त्यासाठी फारच महत्त्वाची आहे. धन्यवाद.